सोलापूर जिल्ह्यातील गोरक्षण प्रकरणातील एका महत्त्वाच्या खटल्यात न्यायालयानं सर्व गोरक्षकांची निर्दोष मुक्तता केली आहे। तब्बल 6 वर्ष चाललेल्या खटल्याचा निकाल आरोपी गोरक्षकांच्या बाजूने लागला आहे। सन 2020 गोरक्षण करत असताना कसायांना पाठीशी घालत उलट गोरक्षकांवरच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 353 सह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते। या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू होता। सदर खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांनी पुरावे आणि युक्तिवादांचा विचार करून सर्व गोरक्षकांची निर्दोष मुक्तता केली। निर्णयानंतर गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या खटल्यामुळे त्यांना मोठा मानसिक, सामाजिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला। त्यांना 21 दिवसांचा कारावास भोगावा लागला, तडीपारीची कारवाई सहन करावी लागली। तसंच या कालावधीत त्यांच्या वडिलांचं आणि पत्नीचं निधन झालं। मात्र अखेर न्याय मिळाल्याचं सांगत त्यांनी भगवान के घर देर है अंधेर नहीं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या। या खटल्यात आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट निशांत परदेशी, ॲडव्होकेट अशोक श्रीवास्तव आणि ॲडव्होकेट अजिंक्य जाधव यांनी बाजू मांडून काम पाहिलं। 6 वर्षांनंतर लागलेल्या निकालामुळे संबंधित गोरक्षकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून या निर्णयाची विविध स्तरातून चर्चा होत आहे। सन 2020 लॉकडाऊनमध्ये गौरक्षकांचे खटले दाखल करत नाही म्हणून सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी गौरक्षकांच्या विरोधात 353चा गुन्हा दाखल केला होता। आज त्या गुन्ह्यामध्ये जिल्हा न्यायाधीश सोलापूर यांनी 353 या गुन्ह्याखाली सर्व गौरक्षकांना निर्दोष मुक्तता केलेली आहे। त्यामध्ये प्रमुखमध्ये भरत मेकाले, सुधाकर बहिरवाडे व इतर आरोपींची आज निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। सदरच्या खटल्यामध्ये उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांच्या न्यायनिवाडे कोर्टासमोर सादर केलेत आणि त्याला ग्राह्य धरून आणि यातली जी हकीकत आहे त्या या संबंधित कोर्टाची पूर्ण समजूत घालून आज मे कोर्टाने पूर्ण गौरक्षकांना निर्दोष मुक्तता केली। किती जण होते यात? मुख्य 9 आरोपी होते। 9 पूर्ण गौरक्षकांची निर्दोष मुक्तता केली। किती वर्ष चालला खटला? 2020 पासून ते आता 2026 पर्यंत साधारण 6 वर्ष ह्या खटला चाललेला आहे। स्टार्ट। जय श्रीराम। मी गोरक्षक सुधीर बहिरवाडे। 2020 आम्ही गोरक्षण करताना आमच्यावर 353 म्हणजे सरकारी कामात अडथळा असा खोटा गुन्हा दाखल झाला होता। आज मेहरबान कोर्टाने आम्हाला त्या खोट्या गुन्ह्यातनं मुक्तता केली। देवाच्या दरबारात न्याय असतो हे आज सिद्ध झालेलं आहे। ज्या वेळेला आम्ही गोरक्षण करताना विनाकारण काय नसताना तिथं ही घटना घडली फौजदार चौडीला आणि खाटीक जमले सलगरवस्ती पोलीस स्टेशनला आणि आमच्या एका गोरक्षकावर त्याने हल्ला केला म्हणून आम्ही सिद्धेश्वर पाटील म्हणून गोरक्षक होता, त्याला आम्ही वाचवायला सलगरवस्ती पोलीस स्टेशनला केस दाखल करायला गेलो। तिथं पहिलाच रचलं होतं की आम्ही आलं की आम्हाला पकडून आत घालायचं। ज्यावेळेला आम्ही तिथं पटांगणात उभारलो होतो त्यावेळेला डायरेक्ट पोलीस आमच्या अंगावर आले, आमचे गच्चंडे आमची पकडले, आम्हाला शिव्यागाळी केले आणि आम्हाला सहित आत घातले। तिथं आमच्या शेजारी उपमहाराष्ट्र केसरी आहेत भरत मेकाले। आज त्यांनी देशाच्या सेवेसाठी स्वतःचं आयुष्य घातलेलं आहे। आज ते नेव्हीचे ऑफिसर आहेत, तंटामुक्ती गावात तंटामुक्ती सदस्य आहेत। एवढा असताना सुद्धा संपत पवार साहेब जे आहेत PI त्यांनी आम्हाला जाणून बुजून खोट्या केसमध्ये अडकवले। कारण की त्यांच्या विरोधात आम्ही पहिला एकदा तक्रार केली होती, कारण की त्यांनी खाटकाची गाडी सोडली होती म्हणून। ते त्यांच्या मनात रोष होता, त्या रोषानुसार त्यांनी आम्हाला 353 या खोट्या गुन्ह्यात अडकवलं। परंतु देवाची काठीला आवाज असतो म्हणतात ना, ते खरं आहे। कारण की बरोबर 6-7 महिन्यांनी स्वतः त्यांनी अँटी करप्शनमध्ये एका ठिकाणी सापडले आणि निलंबनाची कारवाई त्यांच्यावर झाली। हे आमच्या सगळ्या ज्या गोरक्षकांची त्यांना तळतळ लागलेली आहे आणि विनाकारण त्यावेळेला आमच्यावर गुन्हा दाखल झाला। त्या गुन्ह्यानुसार आम्हाला परत तडीपारीमध्ये येऊन गोवलं गेलं। त्यानंतर माझे घरचे मिसेस गेले, वडील गेले एकाच वेळेला धक्क्याने। म्हणजे आज एवढा मोठा आम्हाला आज घटना घडलेली आहे। या सर्व आज देव त्यांना एक दिवस सजा देईल एवढंच मी तुम्हाला सांगतो। आणि आम्हाला आज निर्दोष मुक्तता केली त्याबद्दल आमच्या वकील अशोक श्रीवास्तव साहेब, तसेच अजिंक्य जाधव साहेब, तसेच आपले परदेशी साहेब यांचे मी खूप खूप आभार मानतो। जय श्रीराम। स्टार्ट। मी पैलवान भरत मेकाले। लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये 2020 साली सलगरवस्ती चौकी येथे गोरक्षकावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या टायमाला माननीय सुधीरजी बहिरवाडे, मी
ते गोरक्षकाचे काम करत होते. मी तंटामुक्तीचा अध्यक्ष होतो. गल्लीत भांडणं झाली ती मिटवण्यासाठी आम्ही सर्व गेलतो, परंतु काही समाजकंटक व चौकीत काही ते भ्रष्ट अधिकारी यांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. परंतु 1-2-3 महिन्यातच त्या ज्यांनी हे सगळे षडयंत्र रचले त्यांच्या ट्रान्सफर व अँटी करप्शनमध्ये त्यांना सजा मिळालेली आहे. मी एवढं इच्छितो, माणसाने चांगले काम करावे. काम करताना अडथळा येतो, परंतु चांगल्या माणसाला त्रास दिल्यानंतर त्याचे परिणाम परत खूप वाईट होते. संपत पवार साहेबांनी व त्यांच्या जे टीमचे जे सहकारी आहेत त्यांनी जी आमच्या संग वागणूक केली आहे ते आम्ही कधी विसरणार नाही आहे. आणि हे जे गुन्हे दाखल केलेत गोरक्षकावर ते जल्दी निकाली काढण्यात यावे. ह्या कामासाठी माननीय श्रीवास्तव वकील साहेब, माननीय निशांत परदेशी साहेब व गोरक्षकाचे वकील व सर्व सहकार्याने आम्हाला खूप मदत केली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. हे तेच